नमस्कार मित्रांनो, मी नागेश सालेगावकर एनके सिव्हिल प्लॅनिंग या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, आपण पाहता आम्ही 2D हाऊस प्लॅनिंग, 3D हाऊस प्लॅनिंग, 3D हाऊस मॅक्स प्लॅनिंग असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवतो। अशाच प्रकारचा एक नवीन हा प्लॅन घेऊन आलेलो आहे। प्लॅनची साईज आहे 25 बाय 72। यामध्ये समजा आपण दोघा जणांचे घर येणार आहेत। एक साईडला 12 बाय 12 एकाला येणार आहे, 12 बाय 12 एकाला जागा, अशा दोन प्रकारच्या जागा आहेत त्या। पण प्लॅन पूर्ण एकच आहे, 25 बाय 72 असा। एक तर्फे सख्खे भाऊ, एक तर्फे चुलत भाऊ असे राहू शकतात, असा हा प्लॅन आहे। तर तुम्ही प्लॅन पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सिव्हिल प्लॅनिंग, या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा प्लॅन ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे मित्रांनो हा। यामध्ये तुम्हाला 15 बाय 11.25 पार्किंग येणार आहे दोन्ही साईडला। दोन प्लॅन आहेत, ते एका साईडचा बघू सारखेच माप आहेत तसे तर। तुम्ही बघता खेड्यामध्ये चुलत भाऊ सखा भाऊ या दोघांचा एकच प्लॉट असतो, तर तो बांधायचा असतो। तर तो प्लॉट असाच समजायचं तुम्ही, हा प्लॉट आहे तर यामध्ये दोन एकूण एक भाऊ आणि दुसरीकडून दोन दुसरा भाऊ, अशा प्रकारचा हा प्लॉट आहे। तुम्ही बघू शकता मेन पहिले स्टार्टिंगला मेन गेट दिले आहे दोघांचे दोन। ते मेन गेट येतील 5-5 फुटाचे, नंतर 11 फूट बाय 5 इंच असा प्लॅन आहे पार्किंगसाठी। तर त्याच्यानंतर स्टेअर आहेत वरती जाण्यासाठी, पायऱ्या, त्याच्या बाजूला MD म्हणजे मेन डोअर आहेत। तुम्ही हॉल पाहू शकता, 11 फूट 5 इंच बाय 12 फूटचा हॉल आहे। त्यानंतर पुन्हा डोअर आहे, एक छोटीशी बोळ आहे, तिथं बाथरूम आहे 6 फीट बाय 6 इंच, आणि त्यानंतर 4 बाय 4चं टॉयलेट आहे। त्यानंतर मागं गेल्याच्या नंतर बेडरूम आहे 11 फूट 5 इंच बाय 11 फूटची, आणि त्याच्या मागं गेल्यावर किचन आहे 11 फूट 5 इंच बाय 10 फूटचं। त्याच्यानंतर मागच्या साईडला 3 फीटाची बोळ सोडलेली आहे तुम्हाला, की जे काय घरचे किचनचे कामं वगैरे असतील, भांडे हे धुण्यासाठी, अशी एक 3 फुटाची मागे बोळ सोडलेली। तर दोन्हीकडून पण असाच प्लॅन आहे, सुंदर प्लॅन आहे, तुम्ही बघू शकता। दुसऱ्या साईड, कारण की खेड्यामध्ये बरेच ठिकाणी एकत्र घर बांधण्याची पद्धत आहे, जसं की चुलत भाऊ सख्खा भाऊ असे जर वेगवेगळे असतील, एकत्र असतील तर ते त्यांच्या अनुसार घर बांधतील तसं। आणि व्हेंटिलेशनसाठी पण जागा सोडलेली आहे, तुम्ही बघू शकता। कारण की काही खूप बऱ्याचशा जागेच्या अनुसार साईडनी भिंती दरवाजे असतात, त्यामुळे आपल्याला व्हेंटिलेशन येत नाही, हवा येत नाही, त्यासाठी व्हेंटिलेशन पण या प्लॅनमध्ये सोडलेलं आहे। तर मित्रांनो, असेच नवनवीन प्लॅन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। एनके सिव्हिल प्लॅनिंग या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।